नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. कळंबोलीत एसटी बस थांब्यावर खासगी वाहनांचा कब्जा, प्रवाशांची गैरसोय, वाहतूक कोंडी. कळंबोली सायन पनवेल महामार्गावर कळंबोली येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाजवळ कळंबोली मॅकडॉनल्ड समोर एसटी बस थांब्यावर खासगी वाहनांनी कब्जा केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाचा म्हणजे एसटी याचा अधिकृत थांबा असूनही खासगी प्रवासी बसेस आणि इतर वाहनांमुळे एसटी बसेसना थांबण्यास जागा मिळत नाही. विशेष म्हणजे बाजूलाच वाहतूक पोलीस शाखा असूनही त्यांच्या समोरच खासगी वाहनांनी बस थांब्यावर ठाण मांडलेले असते. कळंबोली मॅकडॉनल्ड जवळील बस स्थानकावरून पुणे, स्वारगेट, कोकण, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच लांब पल्ल्यांच्या विविध मार्गांसाठी एसटीच्या सेवा उपलब्ध आहेत. याच ठिकाणाहून लालपरी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेघ यासारख्या एसटीच्या गाड्या धावतात. मात्र खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. नियमानुसार एसटीच्या थांब्यापासून 200 मीटर अंतरापर्यंत खासगी वाहतुकीला परवानगी नाही. असे असतानाही खासगी ट्रॅव्हल्स कडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. या अवैध वाहतुकीमुळे यापूर्वी अनेक लुटमारीचे प्रकार घडले आहेत. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.